महर्षी अष्टावक्रांनी राजा जनकाला जो उपदेश केला, जे ज्ञान दिलं, तर त्या ज्ञानाच्या श्रवणामुळं राजा जनकाला ही अनुभूती आली की सगळं माझ्याजवळच आहे, मीच सगळं आहे. पण मी आतापर्यंत कुठे शोधत होतो? सगळीकडे शोधत होतो. आणि असंच होतंय. बरेच जण, बरेच ज्ञानी ऋषी आपल्याला काय सांगतात? शोधा, आधी शोधायला सांगतात. पण अष्टावक्र सरळ काय सांगतात? शोध सोडून द्या, विश्राम स्थितीमध्ये या, आणि मग तुम्हाला अनुभूती येईल की तुम्हीच ते आहात. जोपर्यंत तुम्ही शोध सोडणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला ती अनुभूती नाही येत. नाही तर मग भ्रम येतो, भ्रम निर्माण होतो. मग ईश्वर कुठे आहे? दूर आहे. त्याचा रंग वेगळा आहे, परमेश्वराचा रंग वेगळा आहे, दूर आहे. हे सगळी हा भ्रम तयार होतो. आणि त्या भ्रमामध्ये बरेच जण काय करतात? तर स्पिरिच्युअल शॉपिंग करतात. तर स्पिरिच्युअल शॉपिंग मध्ये बरेच जण बऱ्याच ठिकाणी जाऊन येतात, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन येतात, येतात की नाही? आपण पाहिले बरेच जण, आपल्यातले काही असतील त्याच्यामध्ये, पण आता स्थिरावले असतील. तर जेव्हा आपण शोधतो, त्यावेळेस आपल्याला काही मिळत. सगळीकडे जाऊन आल्यानंतर जेव्हा आपण शांत होतो, परेशान होऊन होऊन जेव्हा शांत होतो, आणि शांत होऊन जेव्हा विश्राम स्थितीमध्ये येतो, तेव्हा मग आपल्याला ती अनुभूती होते. त्यासाठी गुरुदेवांनी आपल्याला काय सांगितलंय? की एक तत्व अभ्यास, एकच अभ्यास करा. इतरत्र कुठेही फिरू नका, कुठेही जाऊ नका. म्हणजेच काय? की आपली सुदर्शन क्रिया, पद्मसाधना, मेडिटेशन, आपलं नॉलेज आहे ना, हेच तुम्ही करा. आता हे आपल्या अनुभूतीमध्ये खोलमध्ये उतरण्यासाठी काय करावं लागते? तर पहिली गोष्ट म्हणजे श्रवण, त्यानंतर मनन, आणि मग त्याचा निधिध्यास होतो. घाईघाईत हे होणार नाही. घाई करू नका. श्रवण करा, मनन करा, आणि मग त्याचा निधिध्यास तुम्हाला आपोआप होतो. आणि तपश्चर्या करायची, तप करायचं. आणि जेव्हा आपण हे तप करू, त्यावेळेस आपल्याला जेव्हा अनुभूती होईल, तर त्यावेळेस जशी राजा जनकाला अनुभूती झाली की मी सगळीकडे फिरलो, सगळीकडे हे झालं, पण सगळं माझ्यातच आहे. आणि त्या अनुभूतीचं ज्ञान काय आहे? की परमेश्वर, मी आणि आत्मा हे सगळं एकच आहे. मग त्यासाठी सुंदर उदाहरण दिलेलं आहे, कपडा. तर कपड्यामध्ये जे धागे असतात, त्या धाग्यांना एकत्र करून विशिष्ट कलात्मक पद्धतीनं जेव्हा त्याला एकत्र केलं जाते, तेव्हा त्याचा कपडा बनतो. बनतो की नाही? कलेनं करावं लागतं, आहे की नाही? म्हणूनच गुरुदेवांनी आपल्याला जीवन जगण्याची कला दिलेली आहे.
त्या कलेनं जेव्हा आपण हे सगळं करतो, तर त्यावेळेस त्याचा काय कपडा बनतो. तोच परमात्मा आहे, तोच ईश्वर आहे. आणि त्याचं स्वरूप कसं आहे? प्रेम स्वरूप आहे. आणि आपल्या जीवनाकडे बघा ना, की आपण ह्या पृथ्वी तलावर आलो, प्रेमामुळेच आलो. आलो की नाही? आपलं ओरिजिन काय आहे? प्रेम आहे. आपला गोल आहे, म्हणजे ध्येय आहे आपलं, ते काय आहे? प्रेम आहे. आणि सेंटर, आपल्या पूर्ण लाईफचं सेंटर, आपण जे जे काय करतो त्याचं केंद्र काय आहे? प्रेम आहे. म्हणून गुरुदेवांनी काय सांगितलं आपल्याला? प्रेम म्हणजेच परमेश्वर आहे. प्रेम म्हणजेच मी आहे. प्रेम म्हणजेच आत्मा आहे. ह्याच्यामध्ये भेद नाहीये. ते सगळं एकच आहे. पण ह्याची अनुभूती केव्हा येईल? जेव्हा तुम्ही शांत असाल, विश्राम स्थितीमध्ये असाल, तेव्हा तुम्हाला त्याची अनुभूती येईल. आहे की नाही? मग त्यासाठी काय करा म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला? दररोज ध्यान करा, है ना, मेडिटेशन करा. मेडिटेशन केल्यामुळं मन शांत होईल. आणि शांत मन जेव्हा होईल, तेव्हाच आपल्याला हे जे ज्ञान आहे, श्रवण केलेलं ज्ञान आहे, त्याचं मनन होईल. मनन म्हणजे काय? मनामध्ये त्याचं रिपिटेशन करत जाणं म्हणजेच मनन. आहे की नाही? आणि मग त्याच्यात हे का करायचं? कारण आपण जशा पद्धतीनं मनामध्ये रिपिटेशन करत जातो, वारंवार वारंवार मनामध्ये आपण ते उच्चारत जातो किंवा त्याचं मनन करतो, तर आपण सुद्धा तसेच बनतो. आपण सुद्धा कसे बनतो? तसेच बनतो. म्हणून मग आपण जर समजा काही विपरीत मनन केलं आपण, जसं उदाहरणार्थ माझ्यामध्ये काही कमतरता आहे, मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, मला हे नाही करतायत, मला ते नाही करतायत. आणि हे जर तुम्ही सातत्यानं आपल्या ह्याच्यामध्ये रिपिटेशन मध्ये स्वतःला म्हणत असताल, तर काही काळानंतर तुम्ही तसेच बनत जाणार. जसं आपल्याला गुरुदेवांनी सांगितलं, की आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावं, असा प्रश्न विचारला. तर गुरुदेवांनी काय सांगितलं? कोई चान्स नहीं है, बढ़ाने का कोई चान्स नहीं है. जब आप मानोगे, जेव्हा तुम्ही मानाल की माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे, तरच ते होईल, नाही तर नाही होणार. है की नाही? मग इथे काय सांगितलंय? खोज छोडो, म्हणजे शोध आहे तो, इकडे तिकडे तिकडे कुठेही शोधत फिरू नका, भटकू नका. विश्राम स्थितीमध्ये या, शांत व्हा. आणि जे काही करता आहात तुम्ही, त्याच्यामध्ये घाई गडबड करू नका. प्रसन्नतेनं करा. चंचल मनाला शांत करा. आणि शांत मनानं मग तुम्ही सगळं करा, तर तुम्हाला हे सगळं प्राप्त होईल. जसं राजा जनकाला ही अनुभूती आली, अष्टावक्रांनी सांगितलेल्या ज्ञानाची मनन केलं, आणि त्यावेळेस त्यांना तो निधिध्यास झाला. मग तिथे थोडस त्यांनी सांगितलं, आपल्या सनातन धर्म आणि बौद्ध धर्म ह्याच्यामध्ये फक्त एकच फरक आहे. बौद्ध धर्मामध्ये काय म्हणलेलं आहे, की सगळीकडे शोधलं पण काही सापडलं नाही, शून्य आहे. आणि सनातन धर्म काय म्हणतो?
की हे सगळं शून्य नाही आहे, हे परिपूर्ण आहे. हे कसं आहे? परिपूर्ण आहे, ओतप्रोत आहे, शून्य नाही आहे. आता हे कशामुळं झालं? कारण बौद्ध धर्मामध्ये खोज होती, म्हणजे शोध होता. शोध थांबला नाही आणि मग काही नाही सापडलं. पण जेव्हा तुम्ही शोधणं थांबवून जेव्हा विश्राम स्थितीमध्ये येता, तेव्हा तुमच्यामध्ये, आपल्यामध्ये पूर्णत्व येते आणि त्या पूर्णत्वाची अनुभूती आपल्याला येते. तर मग आपल्याला काय करायचं आहे? शांततेनं, प्रसन्नतेनं आपले जे काही दैनंदिन कार्य आहेत, जे काय आपण करतो ते सजगतेनं आणि विथ एनर्जी, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ऊर्जेमध्ये राहून, प्रसन्नतेनं राहून काम करायचं, कार्य करायचं. मग परिस्थिती कुठलीही असो, आपल्या समोर व्यक्ती कोणतीही असो, वस्तू कोणतीही असो, एक सहजतेनं ते कार्य करायचं. म्हणून गुरुदेवांनी आपल्याला सहज समाधी ध्यान दिलेलं आहे. आहे ना, आपण केलंय ना सहज समाधी ध्यान. तर सहज समाधी ध्यान जेव्हा आपण करतो, तर सहज समाधी ध्यानामध्ये थीम काय आहे? जे काय आपण ध्यान करायचंय ते कसं आहे? सहजतेनं करायचं. म्हणून आपल्याला किती वेळ ध्यान करायचं हे सांगितलेलं आहे का नाही? कशामुळे सांगितलेलं आहे? कारण आपलं जे मन आहे, आपली शरीराची स्थिती आहे, तर विशिष्ट तेवढ्या वेळापर्यंत एका ठिकाणी स्थिर राहू शकतो. त्याच्यानंतर गडबड सुरू होते. गडबड सुरू होते म्हणजे काय होतंय, की त्याला स्थिर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. पण सहज समाधी हे अप्रयत्न आहे. मग प्रयत्न करण्याची सुरुवात व्हायच्या वेळेसच आपण, ते ध्यान आहे त्याला आपण विश्राम द्यायचा तेवढ्या पुरता. आणि जसं कालच्या ह्याच्यात गुरुदेवांनी सांगितलं, काय सांगितलं? अचाह, अप्रयत्न, अकिंचन, ह्या भावानं तुम्ही हे करायचं. आणि हे आपण नियमितपणे करत गेलो की मग आपल्याला या सगळ्याची अनुभूती येते. मग ही अनुभूती आल्यानंतर पुन्हा गुरुदेवांनी आपल्याला इशारा काय दिला? हे लोकांना समाजामध्ये सांगत फिरू नका की मीच आत्मा आहे, मीच परमेश्वर आहे, मीच सर्व काही आहे. त्यामुळं भ्रम निर्माण होतो. हा अनुभूतीचा विषय आहे. हे अभिव्यक्तीचा विषय नाहीये, अनुभूतीचा विषय आहे. आणि ही अनुभूती तुम्हाला नक्की येणार. जय गुरुदेव.